माईक चालू आहे कुठला माईक सगळे चालू आहे। अरुण दार बंद करून घे, दार बंद कर दरवाजा बंद कर। आज संविधान दिवस आहे आणि त्या निमित्ताने सकाळी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने एक अतिशय उद्देशिकेचं वाचन हा कार्यक्रम करण्यात आला होता आणि त्याचबरोबर काही प्रकल्पांचा सुद्धा शुभारंभ करण्यामध्ये आला। त्यानंतर बीड या ठिकाणी मी जाणार आहे। बीडला आपल्याला कल्पना आहेच की काही अत्याचाराची प्रकरणं घडलेली आहेत, महिला आत्महत्येची। आणि आवाज येतोय का शेवटपर्यंत? माईक घेतलं तर आवाज येतोय। महिला अत्याचाराची प्रकरणं घडलेली आहेत। त्याचबरोबर बीडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची पण बैठक घेणार आहे आणि ते झाल्यानंतर बार्शी आणि कुर्डुवाडी या ठिकाणी सुद्धा मी प्रचारासाठी म्हणून जाणार आहे। बीडमध्ये प्रचाराच्या संदर्भात बोलणार आहे। आपल्याला दिसते की नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आता 2 तारखेला प्रत्यक्षात मतदान होणार आहे आणि 3 तारखेला निवडणूक होणार आहे। परंतु या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामधली केस प्रलंबित आहे, त्याची 2 दिवसांनी तारीख वाढलेली आहे। आरक्षणं जी वाढली त्या पार्श्वभूमीवरती याबद्दलचे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत। असं असलं तरी नगरपालिकेची निवडणूक ही साधारणपणे आहे त्या प्रकारे पूर्ण होईल असं वाटतं आहे, अशी आशा आहे। अर्थात कारण अगदी मध्य टप्प्याला आपण येऊन पोहोचलेलो आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी महायुती आणि जिथे महायुती शक्य होणार नाही तिथे स्वतंत्रपणे किंवा स्थानिक पातळीवरती आघाडी करून लढत आहोत किंवा युती करून लढत आहोत। आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे यांचा प्रत्येक ठिकाणी प्रचार दौरा चाललेला आहे। आमचे आमदार प्रदीप जयस्वाल, तसंच श्री जंजाळ, पालकमंत्री संजय शिरसाट, संदीपान भुमरे, श्री बोरनारे, मराठवाड्याच्या मधले अन्य अर्जुन खोतकर आणि सगळे आमदार हे सगळे त्या भागामधली जबाबदारीचं वाटप केलेलं आहे। ते जबाबदारीचं वाटप सुद्धा तुमच्याकडे मीडियाच्या मार्फत पोहोचवलेलं आहे। त्याखेरीज प्रत्येक जिल्ह्यांना संपर्क प्रमुख देखील नेमलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवरती आता 8 डिसेंबर पासून बहुतेक अधिवेशन सुरू होईल असं वाटतंय, पण अजूनही बीएससी झालेली नाहीये। परंतु आपल्या औपचारिक सगळ्या जबाबदाऱ्या आणि गरजा पूर्ण करायच्या झाल्या तर मार्चच्या आधी 3 महिने डिसेंबरचं अधिवेशन घ्यावंच लागतं, कारण 2 अधिवेशनांच्या मध्ये किती किमान अंतर असावं याला सुद्धा काही एक नियम आहे। या पार्श्वभूमीवरती त्या अधिवेशनात सुद्धा काही महत्वाचे निर्णय होऊ शकतील असं वाटतं आहे आणि काही विधेयक येतील, विशेषतः ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरती विधेयक यावं असं सहकार विभागाचा प्रयत्न चाललेला आहे। आणि या दृष्टिकोनातून आज माझी भेट संभाजीनगरला आहे। शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी यांच्याशी पण मी बोलणार आहे आणि आपल्याला कल्पना आहेच की बाकी आज 25 नोव्हेंबर काल जो झाला तो संपूर्ण जगामध्ये 16 डेज ऑफ ऍक्टिव्हिजम रिगार्डिंग जेंडर बेस्ड व्हायलन्स, महिलांवर जे अत्याचाराचं प्रमाण वाढलंय त्या संदर्भामध्ये एक 16 दिवसाची कॅम्पेन संपूर्ण जगामध्ये घेतली जाते। तर त्याचा भाग म्हणून आम्ही देखील एक सामाजिक स्तरावरती जसा कार्यक्रम घेतोय तसं शिवसेनेने घरातल्या सुनेचं रक्षण हे शिवसेनेचं धोरण अशा प्रकारची एक हेल्पलाईन सुद्धा सुरू केलेली आहे। ठाण्यामधून ती हेल्पलाईनचं काम मीनाक्षी शिंदे पाहतायत आणि त्याची देखील माहिती महिला पदाधिकाऱ्यांना देऊन या प्रकारने कुटुंबामध्ये छळामुळे किंवा अन्य काही कारणामुळे, हुंड्यामुळे, अजून पतीच्या काही वेगळ्या वर्तनामुळे आत्महत्या होऊ नयेत या दृष्टिकोनातून पण आमचा भर सामाजिक दृष्ट्या असणार आहे। शासनाच्याकडून जी अपेक्षा आहे त्या अपेक्षांच्या मध्ये आज देवेंद्र फडणवीसांना 1 वर्ष पूर्ण झालेले मुख्यमंत्री होऊन आणि अर्थातच शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री होऊन 1 वर्ष झालेलं आहे। या काळामध्ये लाडकी बहीण योजना चालू राहिलेली आहे आणि त्याचे नियमितपणे मदत मिळते सगळ्या ठिकाणी। इतकंच नव्हे तर महिलांना लखपती दीदी बनवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम चाललेले आहेत। आम्ही पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की केवायसी किंवा अन्य ज्या काही औपचारिकता या योजनेसाठी पूर्ण कराव्या लागतात त्या पूर्ण करण्यासाठी महिलांना मदत तर कराच, पण केवळ 1,500 रुपये देणं हा त्याचा हेतू नाहीये। तर त्याच्यामधून त्यांनी पायावर उभं राहण्यासाठी बँकांची मदत त्यांना व्हावी या दृष्टिकोनातून पण शिवसेना महिला आघाडी मदत करते। आमच्या प्रतिभा जगताप, गुलेताई या सगळ्या मुंबईलाही आलेल्या होत्या आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही
महिलांना प्रत्येक ठिकाणी काय काय योजनांची अपेक्षा आहे माहिती करायची आहे याच्याबद्दलचं सुद्धा आम्ही संपूर्णपणे मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून सुद्धा आमचा प्रयत्न हा चाललेला आहे. आनंदाचा शिधा हा माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर परत सुरू केला होता की दिवाळी, आंबेडकर जयंती, त्याचबरोबर वेगवेगळे बाकीचे सण यावेळेला महिलांना गूळ, रवा, मैदा, साखर, तेल, डाळी या गोष्टी दिल्या जात होत्या. पण त्याच्यासाठी पैशाची तरतूद नसल्यामुळे हा आनंदाचा शिधा थांबवण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दल मी स्वतःही प्रयत्न केला, पाठपुरावा केला, सर्वांना निवेदनं दिलेली आहेत. पण केवळ 20 कोटी रुपयाच्या नावाने त्याला काटछाट करण्यात आलेली आहे. त्याचा मला फार खेद वाटतो. कारण गोरगरीब महिलांच्या घरी जे 4 आनंदाचे घास होत होते तर त्याच्या संदर्भामध्ये चष्मा द्या, तर त्याबद्दल सुद्धा त्या घरामध्ये तो आनंदाचा शिधा पोचत नाहीये. तर माझी देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब या सगळ्यांना विनंती राहील की 1 वर्ष पूर्ती झालेली आहे, तर एक महाराष्ट्राचे उपसभापती या नात्याने माझी ही अपेक्षा राहील की परत हा आनंदाचा शिधा सुरू करण्यामध्ये यावा. अजून एक मुद्दा घेतलेला आहे मी, आणि तो म्हणजे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या महानगर क्षेत्रांमध्ये मिक्सर, डंपर असे ट्रक्स अतिशय अवजड असे हे ट्रक्स दिवसा वाहतुकीच्या वेळेमध्ये प्रवेश करत असतात आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अपघातांचं प्रमाण हे वाढलेलं आहे. तर त्यांना दिवसाच्या वाहतुकीच्या वेळेमध्ये त्यांच्यावरती बंधनं आणावीत, आणि म्हणून मी प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांना निवेदन दिलेलं आहे. कारण आपल्याला कल्पना आहे, नवले पुलापाशी जसा अपघात झाला तसंच सगळ्या हायवेला, समृद्धी मार्गावरती आणि अन्य ठिकाणी सुद्धा, नाशिक संभाजीनगर मार्गावरती सुद्धा सातत्याने वेगवेगळे अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवरती जी जड वाहनं आहेत त्यांच्यामध्ये स्पीडवरती बंधन आणणं, तसंच ठिकठिकाणी डिजिटल वजन काटे आणि कॅमेऱ्याची सुविधा असलेली तपासणी केंद्र मजबूत करणं, त्याच सोबत ब्रेकची सिस्टीम, उतारावरचा वेग, भारसंतुलन या संदर्भामध्ये जागरूकता वाढवणं हे गरजेचं आहे. आणि या दृष्टिकोनातून हेवी ट्रक्सना प्रत्येक शहरामध्ये किती ते किती प्रवेश असावा आणि कधी वेळेला प्रवेश त्यांना निर्बंध असावा हे स्थानिक लोकप्रतिनिधींशी ठरवून त्याच्याबद्दल निर्णय घेण्यात यावा, जेणेकरून अपघातांची संख्या कमी होईल. याबद्दलचं सुद्धा मी निवेदन दिलेलं आहे आणि प्रताप सरनाईक यांनी मला आश्वासित केलेलं आहे की मी ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालतो आणि त्यानुसार आम्ही काम करू शकू. याखेरीज तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर जरूर विचारा. माझ्या क्षेत्रामधले काही प्रश्न असतील मी उत्तर देण्यासारखे तर त्याचं उत्तर मी जरूर देईन. हो, विचारा. मात्र उमेदवारांची पळवापळवी राज्यभरात जोरात सुरू आहे. तुमच्यामधनं उमेदवार भाजप घेऊन जातो सगळीकडे दिसतंय. तुम्ही आचारसंहिता बनवली आहे की पक्षाचे लोक घ्यायचे म्हणून, कसं काय घडलं आणि तुम्हाला पटतंय कसं? मुळामध्ये माननीय शिंदे साहेबांनी कालच एका वाहिनीवरती अत्यंत तपशीलवार स्वतःची मुलाखत दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की काही वेळेला अशा गोष्टी घडतात, परंतु स्वतः अमितजी शहा यांना भेटून या प्रकारच्या घटना घडू नयेत असं त्यांनी सुचवलेलं आहे. पण शेवटी असं असतं की काही वेळेला काही कारणांच्यामुळे लोक नाराज होतात किंवा कार्यकर्त्यांच्या पण अपेक्षा फार वेगाने वाढतायत. मी उदाहरण सांगते तुम्हाला, नाव घेत नाही मी कोणाचं, पण समजा एखाद्या व्यक्तीला निधी दिला असेल तर तो निधीचा वापर कसा झालाय हे विचारणं पक्षाचं कर्तव्य असतं. अशा वेळेला सुद्धा तो वापर कसा झाला हे विचारलं तरी एखाद्या कार्यकर्त्याला राग येतो या गोष्टींच्या मध्ये. दुसरं म्हणजे एखाद्या व्यक्तीने 200 कोटीचं मागणी केली असेल आणि त्यांना 100च कोटी मिळाले असतील तर ते 100 कोटी मिळाले नाहीत म्हणून सुद्धा काही लोक नाराज होतात. परंतु आम्ही शिकस्त करतोय की जास्तीत जास्त नगर विकास विभागाच्या वतीने ज्या काही पायाभूत सुविधांसाठी काम करायला पाहिजे ते काम करण्याचा प्रयत्न स्वतः सीएम, डीसीएम सगळेजण एकत्रितपणे करतायत. परंतु याच्या पलीकडे प्रभाग रचनेनुसार सुद्धा काही लोक स्वतःची भूमिका बदलताना दिसतात, कारण आरक्षण वेगवेगळ्या प्रकारची लागलेली आहेत. तर मला असं वाटतं लोकशाहीमध्ये या गोष्टी सगळ्या घडतात, कारण प्रत्येकाचा स्वातंत्र्य आणि अधिकार आहे. परंतु ते होत असताना मतभेद झाले असले तरी मनभेद महायुतीमध्ये झालेले नाहीयेत हे देखील माननीय शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. दबाव वगैरे जी गोष्ट असते, माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलेलं आज वाक्य मी संविधानाच्या संदर्भात सांगितलं की फ्रीडम म्हणजे काय, स्वतःच्या मनावरती दबाव
आला तर तो मनुष्य मुक्तच नाहीये. आमचे जे पक्षाचे सगळे आमचे सदस्य आहेत, आमदार आहेत, त्या सगळ्यांनी त्यांना जे काही योग्य वाटत नव्हतं त्याच्याबद्दलचा ठोस असा निर्णय घेऊन ते स्वतंत्रपणे निर्णय कसे घेऊ शकतात हे त्यांनी पूर्वी दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे आमचा कोणावरती दबाव नाहीये आणि आम्ही कोणाच्या दबावाखाली नाहीये. पक्षात काही सगळं आलेलं आहे ते असं विचारलं बाजूला बसलेले जिल्हा प्रमुख यांनी आज नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्री स्वतः निर्णय घेतात, तुम्हालाही सोबत घेत नाही आणि त्यांचं म्हणणं आहे. ते वर्तमानपत्रात मी ते वाचलं, पण तुम्हाला माहिती मी आल्यालाच इकडे आले. त्यांच्याशी काही माझी वैयक्तिक चर्चा झालेली नाहीये की त्या बातमीच्या बद्दल त्यांचं काय म्हणणं आहे किंवा काय. परंतु माननीय शिंदे साहेबांचं प्रत्येकावर चांगल्या प्रकारे लक्ष आहे. मग जयस्वाल साहेब तर आमचे जुने खंदे आमदार आहेत. काही नसताना त्यांनी म्हणजे संभाजीनगरमध्ये या लोकांनी सगळ्यांनी जयस्वालजींसारख्या लोकांनी शिवसेनाची अस्मिता आणि शिवसेनाचं धोरण उभं केलेलं आहे. आणि जंजाळांचा काय नाराजी असेल मला कल्पना नाहीये त्याची, पण ती त्यांची नाराजी पुढच्या 24 तासात दूर होईल असं मला वाटतं. ही नाराजी पक्षाला परवडणारी आहे का? आता घरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची नाराजी असते. आता आमच्या सभागृहात सुद्धा एखाद्या माणसाला 40 मिनिटं बोलायला मिळालं पण 45 मिनिटं मिळालं नाही की तो नाराज होतो. दुसऱ्या दिवशी येऊन भेटतात ते आणि परत बोलतात 35 मिनिटं. त्यामुळे माझं असं म्हणणं की हे काही फार मोठे अगदी जिवारी लागणाऱ्या गोष्टी आहेत असं नाहीये. आणि पालकमंत्र्यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करावं ही अपेक्षा त्यांची बरोबरच आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणात अजित पवारांनी राजीनामा द्यावा एक वाक्य आहे की जर अजित पवारांनी राजीनामा दिला नाही तर मी अमित शहाच्या घरात जाऊन मागणी करेन आणि राजीनामा होत नाही तोपर्यंत तिथेच बसून असं आंदोलनाची भूमिका राहिली. अंजली दमानिया यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांच्या आधाराने बोलतायत, परंतु राज्य शासनाने या संदर्भामध्ये विकास खारगे त्याचबरोबर श्री मुठे यांच्या अध्यक्षतेखाली कमिट्या नेमलेल्या आहेत. त्या कमिट्यांचा अहवाल जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत मी एका वैधानिक पदावर आहे, तेव्हा त्याच्याबद्दलचा कुठला निष्कर्ष मांडणं हे योग्य नाही असं मला वाटतं. परंतु महार वतन जमिनीचा जो प्रश्न आहे त्याच्यावरचे खूप अभ्यासक महाराष्ट्रामध्ये आहेत. तर महार वतन जमिनीचा कुठला व्यवहार होऊ शकतो किंवा कुठला होऊ शकत नाही त्याच्याबद्दलची एक कार्यप्रणाली जी सरकारने केलेली आहे ऑलरेडी, ती परत एकदा लोकांसमोर जाणं आणि त्याच्याबद्दलचे काय SOPs आहेत ते परत महसूल विभागाने अंमलात आणणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आंदोलनाची भूमिका गृहमंत्र्यांच्या घराबाहेर असे आता अंजली दमानिया एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, तिची माझी चांगला संवाद आहे. अशा वेळेला आमच्या सभागृहात सुद्धा काही वेळेला मनाविरुद्ध विधेयक आलं तर काही आमदार जमिनीवर बसलेले आहेत. म्हणजे आम्ही सांगतोय जसं जमिनीवर बसूया नको तरी बसलेले आहेत. त्यामुळे अंजली दमानियांच्या लोकशाही पद्धतीने त्यांना काय करायचं त्याच्यासाठी त्या मुक्त आहेत. पण अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब हे पण समर्थ आहेत, योग्य ते निर्णय योग्य त्याला घेतले जातील. यामध्ये आता लाडकी बहीण योजनेची सेवा सुरू झालेला आहे. योजना जी आहे माझ्या कार्यकाळात योजना सुरू झालेली आहे. ते बरोबर बोलतायत ना, त्याच्यात काय चुकीचं आहे. ते मुख्यमंत्री होतेच त्यावेळेला, उद्घाटन झालं त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते आणि अनेक लोकांनी अनेक पद्धतीने टीका केली आणि ही योजना कशी बंद होईल आणि तर शिंदे साहेब मुख्यमंत्री नाहीत म्हटल्यावरती ती बंद होणार असं विरोधकांनी उठवलेलं होतं. परंतु तसं काही घडलं नाहीये. त्यामुळे सामूहिक राजकीय इच्छाशक्ती जी असते तिला चालना देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि आजही ते लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून हे काम करताहेत. आणि त्यामुळे महिलांच्या मनातला भाऊ याच्यासाठी असणारं एक त्यांचं स्थान जे आहे ते अतिशय प्रभावी स्थान आहे असं मला वाटतं. आम्ही जेव्हा प्रचारासाठी गेलो तेव्हा आम्हाला बऱ्याचशा महिला विचारत होत्या की धनुष्यबाण कुठे आम्हाला मिळेल आणि शिंदे साहेबांचा फोटो असला पाहिजे असं. त्यांना वाटत होतं शिंदे साहेबच उमेदवार असतात सगळीकडे विधानसभेच्या वेळेला. तर अशा गोष्टींमध्ये आम्हाला राजकीय प्रबोधन करण्याचं काम येते, हे सगळ्यांचं श्रेय आहे. आता एक एक विषयाकडे येऊ ना आपण, यांचं काय पूर्ण होऊ द्या. काय विचारायचं तुम्हाला? असं काही नाहीये. तुम्ही प्रेमाने विचारतात म्हणून ते प्रेमाने उत्तर देतात, त्याच्या पलीकडे काही मनभेद नाहीये, दुसरं काहीच नाही. कारण तुमचं समाधान केल्याशिवाय
बातमी येत नाही. त्याच्यामुळे ते वेगवेगळे मुद्दे मांडत असतात. त्यामुळे श्रेय वाटत, पण अजितदादा म्हणतात तिजोरीची चावी माझ्याकडे आहे. ही तिजोरीची चावी एक असते अहो, पण आता आजकाल अलीकडे नंबर लॉक असतो, 2-2 चाव्या असू शकतात. काही वेळेला गुपचूप कोणीतरी चावी करून घेतलेली असू शकते आणि काही वेळेला दुसरी तिजोरीच असू शकते केंद्राची. त्याच्यामुळे एक चावीचा काय बसलोय आपण घेऊन इकडे, असं मला वाटतं. अजितदादा घरात आहेत. प्लस फेस रिडिंगनी सुद्धा काही तिजोरे उघडतात. मिळाली का बातमी? हा? चालेल. चला, धन्यवाद. थँक्यू. हा, पळवापळवी होती आहे. हा, काय बोलू? हा, तुमच्या उमेदवाराची पळवापळवी होती, मग काही लोक सोडून जात आहेत. याचा आढावा घेतला किंवा आत्मपरीक्षण करण्याच्या पद्धतीवर काही चालू आहे? आमचं आत्मपरीक्षण चालू आहे. आम्ही त्यांना जे म्हणतील, आमचे संजय शिरसाट, जयस्वाल आणि जी जंजाळ, की त्यांना परत आणायचं, त्यांना आम्ही परत आणून दाखवू शकतो. बरोबर आहे की नाही सांगा? हा, हा. बरोबर आहे ना. मग झालं ना, ते तिकडे गेले तरी आमचेच आहेत ते. तुम्हाला योग्य वेळेला दिसेल त्याप्रमाणे. चला. सगळ्या पत्रकार बंधूंचा